डाबरची वंडर हर्ब मोहीम, पुदिन्याच्या फायद्यांना प्रोत्साहन. आयुर्वेदिक औषधी वनस्पतींच्या फायद्याविषयी जनजागृतीसाठी डाबर इंडिया लिमिटेडने पुदिन्याला वंडर हर्ब म्हणून गौरवण्याची विशेष मोहीम पुण्यामध्ये सुरू करण्यात आली. पुण्यात झालेल्या कार्यक्रमात औपचारिकपणे ही सुरू करण्यात आली. यावेळी डॉक्टर काजल कोडितकर, डॉक्टर निकिता जगताप आणि डाबरचे प्रतिनिधी उपस्थित होते. डॉक्टर जगताप यांनी सांगितले की पुदिन्यातील अँटीऑक्सिडंट्स आणि फायोन्यूट्रिएंट्स पचनासाठी खूप उपयुक्त ठरतात, विशेषतः ते उन्हाळ्यात. तसेच डाबरचे हेल्थ केअर मार्केटिंग प्रमुख अजय परिहार यांनी स्पष्ट केले की बदलत्या जीवनशैलीमध्ये नैसर्गिक उपायांची गरज वाढली आहे. पुदिनहरा हे अपचन, गॅस आणि आम्लपित्त यासारख्या तक्रारींवर प्रभावी आहे. त्याचबरोबर डॉक्टर जगताप यांनी सांगितले की पुदिन्यातील मेंटॉल पाचक एन्झाईम्सना उत्तेजित करतो आणि पोटदुखी, पोट फुगणे, आम्लपित्तावर तो गुणकारी ठरतो. डाबरचे पुदिनहरा 100% नैसर्गिक असून टॅबलेट, लिक्विड, पावडर व फीज स्वरूपात ते उपलब्ध आहे. हे एक सुरक्षित व परिणामकारक पर्याय आहे. नमस्ते, माझे नाव वैद्य निकिता चंद्रसेन जगताप. आयुर्वेदच्या सेवेमध्ये 7 वर्ष झालं मी सेवा देत आहे आणि माझे स्वतःचं आयुर्वेदिक क्लिनिक आहे. पर्वती पायथा कर्मण्य आयुर्वेद म्हणून आहे, नंदादीप स्कूल समोर. आताच रिसेंटली त्याचं ओपनिंग झालेलं आहे. तत्पूर्वी वैद्य वैभव मेहता सर, वैद्य नीरज कामते सर यांच्याकडे मी शिकत होते. ते माझे गुरु आहेत आणि आता सध्याही प्रॅक्टिस चालू आहे. त्याबरोबर MD पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षणही चालू आहे. पुदिना बघायचं झालं तर बऱ्यापैकी ऑलमोस्ट 90% आजारांमध्ये महत्वाचं आहे. ह्याच्यात आयुर्वेदमध्ये सांगितलेलंच आहे की अग्नी सर्वात महत्वाचं आहे. कुठल्याही आजाराचं कारण हे अग्नी मान्य हेच सांगितलेलं आहे. सो पुदिना सर्वात महत्वाचं तर काम करतो अग्नीवरती. अग्नी वाढवण्याचं काम करतो, डायजेस्टिव्ह फायर वाढवण्याचं काम करतो, अन्नपचन सुधारण्याचं काम करतो, पाचन संस्थानावरती काम करतो. कफवातज्ञ आहे म्हणजे वातावरती काम करणार आहे, कफाचं पण पाचन करणार आहे. वात म्हणजे काय, जे आपण गॅसेस बघतो किंवा कुठल्याही प्रकारचं स्पीड ऍक्टिव्हिटी किंवा कुठल्याही प्रकारचं देवाणघेवाण जे ऍक्टिव्हिटीज चालतात किंवा वायू म्हणू शकतो आपण आपल्या शरीरातला, त्या पद्धतीचं वात असतं. तर पुदिना काय करतं, वातज्ञ आहे म्हणजे वातावरती काम करणार आहे, वात कमी करणार आहे, वाताला कंट्रोल करणार आहे. दुसरी गोष्ट पचन सुधारणार आहे, पाचक पित्ताचं कार्य चांगलं व्हावं, जसं डायजेस्टिव्ह एन्झाईम्स असतील, बाईल असेल, या गोष्टीवरती पण काम करणार आहे. त्या दरम्यान इथे लिहिलेलंच आहे त्यांनी की इनडायजेशन किंवा स्टमक एक म्हणजे काय, शूल हे काय महत्वाचं कार्य काम कोणाचं असतं, वाताचं. वात बिघडला तर कोणत्याही गोष्टी म्हणजे हेडेक असेल किंवा डोकं दुखणं असेल, सांधे दुखणं असेल किंवा पोट दुखणं असेल, हे वाताचं काम आहे. तर पुदिना हे वातावरती काम करतो. त्यामुळं एक्स जे प्रकार आहेत किंवा दुखी जे आहेत तर ते पुदिना वातावरती काम करतो, दुखणं कमी करतो, हेडेक असेल किंवा सांधे दुखी असेल. सबसे पहले नमस्कार, मेरा नाम दिनेश कुमार, मैं मैनेजर कॉर्पोरेट कम्युनिकेशन डाबर इंडिया लिमिटेड से। आज हमने यहाँ पे पुणे में एक कैंपेन लॉन्च किया है जिसका नाम है डाबर पुदीनहरा, पुदीना ए वंडर हर्ब। जैसे कि आप लोग जानते हैं, डाबर 140 साल पुरानी एक आयुर्वेदिक कंपनी है, तो हमारा ये फर्ज बन जाता है कि आयुर्वेद को भी प्रमोट करें। जैसे कि मैंने आप लोगों को पहले भी कहा कि ये कैंपेन कोई प्रोडक्ट को प्रमोट करने के लिए नहीं है, ये आयुर्वेद को प्रमोट करने के लिए। आयुर्वेद में ऐसी हमारे पास जड़ी बूटियां हैं जो हम सबके घर पे है, जो बहुत लाभकारी है। तो यही हमारा उद्देश्य है, वो जो जड़ी बूटी हमारे घर पे है, चाहे वो पुदीना हो, चाहे वो अदरक हो, चाहे वो लहसुन हो, ये जन जागरूक करना है हमें कि आयुर्वेद के मुताबिक इसमें क्या क्या फायदा है। तो आज हमने पुदीने के बारे में बात की है। जैसे कि आप लोग जानते हैं, पुदीनहरा हमारा एक प्रोडक्ट है, 75 साल से हम लोग मार्केट में है और हर आदमी जानता है ये आयुर्वेद से बना हुआ है। और इसका जो टैगलाइन है वो इटसेल्फ है, आयुर्वेद है, हरा है, पुदीनहरा है। तो उसके माध्यम से आप जानते हैं कि 100% आयुर्वेदिक है। और पुदीने के फायदे डॉक्टर निकिता और काजोल डॉक्टर ने बताया हमें कि क्या क्या फायदेमंद होता है। घर पे जैसे मैंने कहा किचन में अवेलेबल है, पेट की समस्या हो, स्किन की समस्या हो या लेडीज की मासिक धर्म हो, इन सब में पुदीना फायदेमंद होता है। तो यही उद्देश्य हमारा, ये जन जागरूकता पहुंचाना। नमस्ते, माझे नाव काजल अरुण कोडितकर, मी पुण्यातील टिळक आयुर्वेदिक महाविद्यालय इथून माझं BMS कंप्लीट केलेलं आहे।
तर आपण आज पुदिनहारा हे या द्रव्याविषयी माहिती आणि त्याचे फायदे काय आहेत ते पाहूयात. आता सध्या तर आपला रेनी सीझन चालू आहे. रेनी सीझन मध्ये जे अस्थमाचे पेशंट असतात त्यांना अत्य आणि लाभकारी म्हणून हे पुदिना काम करतं. पुदिनामध्ये जे महत्वाचे सत्व आहे मिंटा पेपरमेंट हे इनहेलेशन म्हणून खूप छान काम करतं आणि त्यांचं जर अस्थमाच्या पेशंटसाठी हे खूप छान वरदान म्हणून काम ठरलेलं आहे. तसंच आयुर्वेदामध्ये जे ऋतूंचं वर्णन करताना जे ग्रीष्म ऋतूमध्ये आपण जे उन्हाळ्यामध्ये बघतो की खूप सारे उष्णतेचे जे विकार होतात त्याच्यामध्ये पण पुदिन्याचं जर आपण जे डिहायड्रेशनचं जे काम करतं त्याच्यामध्ये ते त्याचं पुदिन्याचं जर सरबत लिंबू आणि मीठ टाकून तर तुम्ही त्याचा यूज केला तर ते खूप छान वर्क करतं. अजून मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज मध्ये जर पुदिना पाहायला गेला तर ते वेट लॉस करण्याचं खूप छान आपल्याला पाहायला मिळतं. त्याचे रिझल्ट खूप छान येतात याचे. आणि बाकीचं जर मग पाहिलं तर मग जे गॅस्ट्रिक अपचन आहे किंवा ज्यांचे पोट फुलण्याच्या ज्या समस्या आहेत त्याच्यामध्ये पण पुदिनाचा खूप छान वापर आणि रिझल्ट दिसून येतो.